नमस्कार मंडळी, आम्ही सोनकेकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उत्तम गृहिणीसाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. स्वयंपाकघरातील कामे सोपी, जलद आणि चविष्ट करण्यासाठी उपयुक्त किचन टिप्स खालीलप्रमाणे आहेत, ज्यामध्ये अन्न टिकवणे, स्वयंपाक कौशल्य आणि सुरक्षिततेचा समावेश आहे. या टिप्समुळे वेळेची बचत होईल आणि जेवण अधिक रुचकर बनेल. अन्न साठवणूक आणि ताजेपणा. हिरवी कोथिंबीर मूळ काढून कोरड्या काचेच्या भरणीत झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवा. दीर्घकाळ ताजी राहते. आलं लसूण पेस्ट जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यात थोडे तेल आणि मीठ घालून बाटलीत भरून ठेवा. कडधान्ये कीड लागू नये म्हणून कडधान्ये स्टोअर करताना त्यात तमालपत्र किंवा कडुलिंबाचा पाला टाका. बटाटा व कांदा. बटाटा आणि कांदे एकत्र ठेवू नका, यामुळे बटाटे लवकर सडतात. लिंबू. लिंबू जास्त दिवस ताजे राहण्यासाठी ते काचेच्या भरणीत पाण्यात बुडवून फ्रीजमध्ये ठेवा. हिरवी मिरची देठ काढून हवाबंद डब्यात टिश्यू पेपर लावून ठेवा. केळी. केळी जास्त पिकू नयेत म्हणून त्यांची देठं फॉईल पेपरने गुंडाळून ठेवा. साखर. साखर साखळू नये म्हणून त्यात 3-4 लवंगा टाका. दही. उन्हाळ्यात दही आंबट होऊ नये म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवा. थोडे दही साठवायचे असेल तर त्यात नारळाचा तुकडा टाका. ब्रेड. ब्रेडच्या पाकिटात 1 तुकडा बटाटा टाकल्यास ब्रेड मऊ राहतो. स्वयंपाक टिप्स कुकिंग टिप्स. कांदा लवकर भाजणे. कांदा लवकर कॅरमलाइज करपून लाल करण्यासाठी चिमूटभर बेकिंग सोडा वापरा. सॉफ्ट चपाती. कणिक मळताना त्यात थोडे दूध किंवा कोमट पाणी वापरा. पोळ्या मऊ होतील. कुरकुरीत भजी. भजी कुरकुरीत होण्यासाठी पिठात थोडे गरम तेल किंवा कॉर्नफ्लॉवर टाका. उकडलेली अंडी. अंडी उकडल्यानंतर लगेच बर्फाच्या पाण्यात आईस बाथमध्ये टाका. साल सहज निघेल. साखर पाक. पाकात थोडं दूध टाकल्यास साखरेतील घाण निघून जाते. कढी. कढी फाटू नये म्हणून मीठ उकळी आल्यावर टाका. पास्ता. पास्ता चिकटू नये म्हणून उकळत्या पाण्यात 1 चमचा तेल टाका. मटार. हिरवे मटार हिरवेगार ठेवण्यासाठी उकडताना त्यात चिमूटभर साखर टाका. भाजीतील मीठ. भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास त्यात उकडलेला बटाटा किंवा भाजलेले बेसन घाला. फ्रेंच फ्राईज. बटाटे कापून पाण्यात 2-3 मिनिटे उकळून मग तळा.
जास्त कुरकुरीत होतील. दही वडे. दही वडे मऊ होण्यासाठी पिठात थोडे दही मिसळून फेटा. पनीर कडक होऊ नये म्हणून ते गरम पाण्यात 10 मिनिटे भिजवून ठेवा. लसूण सोलणे. लसूण पाकळ्या 30 सेकंद मायक्रोवेव्ह करा. साल सहज निघेल. कांद्याचे अश्रू. कांदा कापण्यापूर्वी 15 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. डोळ्यात पाणी येणार नाही. तांदूळ. भात मोकळा होण्यासाठी शिजताना काही थेंब लिंबाचा रस टाका. मसाल्यांचे जतन. मसाल्यांमध्ये कीड लागू नये किंवा ओलावा येऊ नये म्हणून हवाबंद एअरटाईट डबे वापरा. तसेच मसाल्यात थोडे मीठ टाकल्यास ते जास्त दिवस टिकतात. स्वयंपाकाची पूर्वतयारी. आठवड्याची भाजी, कडधान्ये आधीच निवडून आणि धुवून ठेवा. आले लसूण पेस्ट, कोथिंबीर चिरून हवाबंद डब्यात ठेवल्यास स्वयंपाक लवकर होतो. स्वच्छता. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक वस्तू वापरल्यानंतर लगेच तिच्या जागी ठेवा. ओटा किंवा गॅस शेगडीवर तेलकट डाग पडल्यास गरम पाणी आणि बेकिंग सोडा वापरून स्वच्छ करा. पिठाची साठवण. गव्हाचे पीठ किंवा इतर धान्यांना कीड लागू नये म्हणून त्यात तमालपत्र किंवा कडुलिंबाचा पाला ठेवा. कांदा बटाटा. कांदा आणि बटाटा एकत्र ठेवू नका, अन्यथा बटाटा लवकर खराब होतो. ताजी कोथिंबीर. कोथिंबीर किंवा पालेभाज्या टिकवण्यासाठी त्या कागदात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा. तेलकट डाग. जर स्वयंपाकघरातील भिंतीवर तेलाचे डाग पडले असतील तर त्यावर भांडी घासायच्या लिक्विडचा वापर करा. ते सहज निघतील. चवीमध्ये वाढ. आमटी किंवा भाजीमध्ये चव आणण्यासाठी तयार झाल्यावर वरून कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी द्या. या टिप्स वापरून तुमची रोजची कामे सोपी आणि आनंददायी होतील. रोजची कामे कमी त्रासात व्हावी म्हणून ह्या किचन टिप्स फॉलो करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.